सबस्क्रायबरचं म्हणणं मनावर घेतलेलं आहे फोंडेजीनी। इथं पनीरची भुर्जी बनवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये नमस्ते नानते नमो नारायण प्रिय। माझी जवळ तयारी झालेली आहे, सगळी कामं घरातली सुद्धा झालेली आहेत। ताई शंखांचं परीक्षण करतात। पणजी बोलले की 1-2 दिवस जाऊ आपल्याला। 90 रुपयाला 100 ग्रॅम स्वस्त आहे, अमूल चलवण्यासारखं। आणि आज मला हॉलमध्ये यावं लागलेलं आहे लोणी काढण्यासाठी। तर हे आहे लाकडी घाण्याचं तेल। आज ऑफिस नाही गे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8 वाजले आहेत आता। माझं तुळशी पूजन झालेलं आहे, व्यायाम झालेला आहे आणि मी आता स्वयंपाकाची तयारी करत आहे। पण अगोदर तेल फोडून ठेवते ह्या किटलीमध्ये। फोंडेजीने काल रात्री तेल आणलेलं आहे, शेवटी 3-4 दिवसातून सांगितल्यानंतर। तर हे आहे लाकडी घाण्याचं तेल, शेंगदाणा तेल आहे। आम्ही 4-5 वर्ष झालं हेच तेल वापरतो, जेव्हापासून मला वाद झाली। नाहीतर अगोदर आम्ही पण रिफाईंड तेल वापरायचो, पण वाद झाल्यापासून लाकडी घाण्याचं तेल, दगडी मीठ असंच वापरतो। खूप खाण्यामध्ये बदल केलेले आहेत आम्ही। बाहेर बघा आभाळ आलेला आहे, ढग काळे भोर झालेले आहेत, पण आज पाऊस नाही पडत आहे। सकाळपासून पाऊस नाही पडला आज। आणि आमच्या गोकर्णाच्या वेळेला आज पण 2-3 फुलं आलेले आहेत। वरती एक आलेला आहे आणि बाहेरच्या साईडला एक आलेला आहे, दिसत नाहीये। हे बघा इकडून दिसते 2 फुलं आहेत बाहेरच्या साईडला आणि इकडे एक आहे। 3 फुलं आलेले आहेत आमच्या गोकर्णाला आज। मी आता मिरची बनवत आहे। तर हे बघा ही लहान मिरची आहे, परवा दिवशी आणलेली, खूप जाड्या मोठ्या होत्या। तर ह्या नाजूक आणि लहान आहेत। तर याच्यामध्ये मसाला फुल भरलेला आहे। मसाल्यामध्ये मी खोबरं, शेंगदाणे, तीळ, हळद, मीठ सगळं घातलेलं आहे आणि कढईमध्ये आता जिरं घातलेलं आहे, थोडासा हिंग पण घातलेला आहे। आता या मिरच्या कढईमध्ये सोडते। ह्या थोड्याशा तिखट लागतात खायला मिरच्या। मिरचू तयार झालेला आहे, वास खूप खमंग येत आहे आणि टेक्स्चर पण बघा खूप सुंदर दिसत आहे। या कढईमध्ये मी शापूची भाजी बनवत आहे। शापूच्या भाजीमध्ये मी डाळ नाही घालत, कारण मला युरिक ॲसिडचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी कुठल्याच डाळी नाही घालत। पूर्वी घालायची डाळी, पण आजकाल नाही घालत। इकडच्या स्टोववरती फोंडेजीसाठी कॉफी उकळत आहे आणि इकडच्या स्टोववरती शापूची भाजी शिजत आहे। आणि फोंडेजींचा लुक बघा तुम्ही, हे बघा प्युअर म्हणतात ना पूजा लुक। हे बघा किती छान दिसत आहेत बघा। सबस्क्रायबरचं म्हणणं मनावर घेतलेलं आहे फोंडेजीनी आणि शेवटी घातलेलं आहे उपरणं आणि हा काय म्हणतात त्याला, धोतर। खूप छान दिसत आहेत फोंडेजी। रोज करायची अशीच पूजा, ठीक आहे? अब बोलिए कुछ, यस और नो? पूजा करते मी, तुमचं काय चाललंय? सॉरी हा ना बोला। पूजामध्ये व्यक्ती आणता तुम्ही? सॉरी फोंडेजी। फोंडेजीसाठीचं ताट पण तयार आहे। हे घ्या मिस्टर फोंडे, खा लो। मी आता जेवण करत आहे आणि दादूसाठी पण ताट वाढलेलं आहे। दादू येत आहे आणि आज जेवणामध्ये मी खात आहे शापूची भाजी, डाळीची चटणी आणि आजचं मिरचू आणि भाजीची भाकरी। आज मी भाकरी बनवलेल्या आहेत। आज थोडासा कंटाळा केला चपाती बनवायचा। अणं ब्रह्मा रसं विष्णु भोक्तादेवो जनार्दनं एवं ध्यातोऽथा कैतन्यदोषणलिप्यते। तुम्ही सुद्धा या जेवण करायला। छान झालं मिरचू, मस्त। सो आधीच भोजन झाल्यानंतर मी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ केलेला आहे आता। आणि बाहेर भाभी आलेले आहेत। भाभी आज ऑफिस नहीं गए? आज छुट्टी ले ली, आज आराम करो, आज गप्पे मारेंगे अच्छे से अपन। अद्रक आणि इलायची घालून चहा बनवलेला आहे आमच्या दोघींसाठी। लो भाभी, थोड़ी सी भाभी। चाय कैसी बनी भाभी? अच्छी बनी है ना? ज्यादा है? मेरे से ज्यादा हो जाती है चाय भाभी, बहुत ज्यादा। अच्छा ठीक आहे, आ जाओ, बाय। आता मी लोणी काढत आहे आणि आज मला हॉलमध्ये यावं लागलेलं आहे लोणी काढण्यासाठी, कारण किचन मधलं सॉकेट बिझी आहे, त्याच्यामध्ये वायफायची पिन खोवलेली आहे आणि माझा दादा गेम खेळत आहे, त्याच्यामुळे मला ती पिन काढता नाही येत आहे। त्याच्यामुळे मी आता हॉलमध्ये आलेली आहे। ह्या स्टूलवरती ही डेस्की ठेवलेली आहे आणि डेस्की मध्ये आहे क्रीम, दही लावलेलं। 2 ते 3 मिनिटांमध्येच लोणी तयार झालेलं आहे। चला आता बंद करते मशीन। किती छान घट्टसर एकदम पिवळसर लोणी तयार झालेलं आहे।
एकदम विकतच्या सारखं, कारण हे लोणी बनलेलं आहे गिर गाईच्या दुधापासूनचं. लोणी मी 4-5 पाण्याने धुतलेलं आहे आणि खूप छान दिसत आहे आता, एकदम विकतच्या लोण्यासारखं, अमूलच्या लोण्यासारखं. एकदम अमूल बटर तयार झालेलं आहे होममेड. चला आता याला गरम करायला ठेवते. आणि एका साईडला गॅसवरती पातेल्यामध्ये मी पनीर सुद्धा बनवलेलं आहे. तर मी पनीर एका काठोड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे पाणी नितळण्यासाठी. आणि डेचकीमध्ये पण लोणी उकळायला सुरुवात झालेली आहे. फेस आलेला आहे लोण्यावरती आता. आज आम्हाला आमच्या नवीन घरी मुक्कामाला जायचं आहे, त्याच्यामुळे मी ही सगळी कामं दुपारीच केलेली आहेत. पणजी बोलले की 1-2 दिवस जाऊ आपल्या नवीन घरी. दादू पण बोलला मी पण येतो. म्हणलं ठीक आहे. मनात तर रत्नागिरीला गेलेला आहे, तो कदाचित दुपारी येईल, उद्या आल्यानंतर येतो तिकडे. त्याच्यामुळे मी आता पनीर पण बनवलेलं आहे, तूप पण बनवलेलं आहे. तर अशी सगळी कामं आता झालेली आहेत माझी. चला आता तूप सुद्धा बनलेलं आहे. गॅस बंद करते. छान खमंग वास येत आहे तुपाचा. या आज कामं करता करता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. आता थोडा वेळ आराम करते, आज खूप थकलेली आहे. स्वागत आहे तुमचं. या हे बघा, तुमच्या स्वागताला दरवाजा उघडाचा आहे. आले भेटून ताई ना? नाही, तुमच्याकडे झालं पाहिजे. धन्यवाद. बसा, पाणी आणते. घ्या ताई, पाणी घ्या. कसं आहे आमचा कोकणाचा वेल? मस्त, छान आले ना. सावकाश. आत्या हे बघा, तिकडे एक फुल आले कोपऱ्यात, त्या साईडला. 3-4 रोज 3-4 फुलं निघतात गोकर्णाची. आम्ही पण लावलंय ना, त्याला एकच फुल आलं आणि आता नाही येत. म्हणजे एवढं चिंकू असतानाच एक फुल आलं. अहो, हा वर्ष झालं गोकर्ण येतोय आणि त्याला येतात फुलं, सारखे येतात. माहिती. आता फुलं आली ना, मग ते शेंगा येतात. शेंगा गळतात, पानं गळतात, पुन्हा त्याचं हे रिसायकल चालू असतं. काय बिया अशा टाकल्या तर ते भरगच्चे खूप येतात. हो, छान आहे. ताई गप्पा मारत आहे दादूशी. या या आत्या, तुम्ही घ्या. हळू, सावकाश. ताईंना ठेवते इथं. मग आत्या, आणखी काय चाललंय तुमचं? निवांत. पिलो. मधुराईची कॉफी आहे. मधुराईवरून आणलेली कॉफी दिली तुम्हाला. हा, डायरेक्ट रामेश्वरमला. हो. फुकून प्या, गरम आहे. तिकडची कॉफी वेगळी माहितीये का? तिकडे ना कॉफीच्या अशा, आपल्याकडे पिठाच्या चक्क्या कशा असतात, तिथं तशा चक्क्या होत्या, गिरण्या होत्या मधुराईला कॉफीच्या. हो. आणि ही कॉफी काही तसली नाहीये का दुधात मिक्स होते, तशी नाहीये ही. चहापत्तीसारखं गाढ होतं या कॉफीचा, मेल्ट नाही होत पूर्ण. असं फक्त फ्लेवर येतो. हो हो, तिकडे बेंगलोर साईडला तिकडे मळे आहेत ना. हा, 90 रुपयाला 100 ग्रॅम. स्वस्त आहे. तसं आपण आणतो ब्रू कॉफी वगैरे, ती महाग पडते तशी. आणि ती मळे येतो तिकडं कॉफीचे, त्याच्यामुळं. ताई शंखांचं परीक्षण करतात. ताई, कसा ओळखायचा ओरिजिनल रिअल शंख? कसा ओळखायचा? कानाला लावल्यानंतर याच्यातून समुद्रातल्या लाटांचा आवाज येतो. येतोय ना? हो, पाण्याचा आवाज येतोय. बघा काय विशेष आहे शंखाचं. आता मी पण ना कानाला लावून बघितलं तर खरंच समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. दोन्ही शंख दिलेत ताईंना, त्यांनी दोन्ही शंख कानाला लावलेले. ओरिजिनल शंख आहेत हे असं ओळखायचं, परीक्षण करायचं. हे मला पण माहित नव्हतं, ताईने आता सांगितलं, आम्ही आता परीक्षण केलं, त्याप्रमाणेच हे शंख निघाले. समुद्राच्या लाटांचा आवाज येतो हे शंखातून, कानाला लावल्यानंतर शंख. खूप छान. बरोबर. या पुन्हा निवांत या, दुपारी या. हा, हो ना. मग तरी काय, मला दुपारी झोपलं तर संध्याकाळी झोप येते. नाही तर दुपारी नाही झोपलं डोकं दुखतं, झोप येत नाही लवकर. सवय लागली. पण आता 4 दिवस झालं झोपत नाहीये. काम आहे. या पण आहेत त्या. बाय 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 बाय. आता मी पिंप घासत आहे, 1 आठवडा झाला घासलीच नाही. आणि मी तर आज दुपारी म्हणलेलं तुम्हाला की आम्हाला आमच्या नवीन घरी राहायला जायचं 1-2 दिवस. पण आता एक खूप मोठी पंचायत झालेली आहे. आम्ही 2-3 दिवसापूर्वी ना तूप मागवलेलं रोझेर ब्रँडचं फ्लाइंग फिशच्या फार्म मधून, तर ते आज येणार आहे. आता 6 वाजले आहे सायंकाळचे, पण आणखी नाही आलं. आता काय करायचं मलाच कळत नाही. पण तर बोलले की जायचं, आणि मी पण बोलले त्यांना ठीक आहे मी तयारी करून ठेवते. माझी जवळ तयारी झालेली आहे, सगळी कामं घरातली सुद्धा झालेली आहेत. पण आता तुपाची वाट बघत बसावं लागेल. तूप आज जर नाही आलं तर आमचं नवीन घरी जाणं कॅन्सल होईल कदाचित. बघतो आता 8 वाजेपर्यंत वाट बघतो. तूप आलं तर ठीक जातो, नाहीतर नाही जाणार. क्या करे. मलाच खूप वाईट वाटत आहे, एवढं मी तयारी केली जाण्याची, पण नेमकं ते तुपामुळे खोळंबा झालेला आहे नवीन घरी जाण्याचा.
क्या है की नाही. पिंप घासल्यानंतर खूप छान चमकत आहे. दादू दादू उडिया पानी डालो इसमें अभी. डाल दो पानी. अरे यार स्विमिंग को जा रहे हैं. स्विमिंग को जा रहा है तुसी. पानी डाल के जाओ. आराम से डालो पानी. अजो बेटा. चला आता सायंकाळची पूजा करून घेते. अगोदर तुळशी मातेचं पूजन करते. तुलसी सखी श्वे पापहरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. पाठ झालेला आहे आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे केळीची भाजी, पनीरची भुर्जी आणि भात. आज दिवसभर कामं करून मी खूप थकलेली आहे, त्याच्यामुळे मी आज भात बनवत आहे, नाहीतर रोज संध्याकाळी भाकरीच बनवत असते. आता माझा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे. इथं पनीरची भुर्जी बनवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये कच्च्या केळीची भाजी बनवली आहे आणि ह्या पातेल्यामध्ये बनवलेला आहे भात. आणि आत्ता मी तूप शोधून ठेवते. एवढं तूप निघालं बघा, पावशेरभर लोण्याचं किंवा पावशेरपेक्षा जास्त लोणी असेल त्याचं एवढं तूप निघालं. खूप छान वास येत आहे तुपाचा, एकदम देशी गाईचं होममेड तूप. आता याला डब्यामध्ये भरून ठेवते. आम्ही आमच्या नवीन घरी जाणार होतो, त्यासाठी मी दिवसभर तयारी केलेली, सगळी कामं आटपून घेतलेली. पण नवीन घरी जाणं आज कॅन्सल झालेलं आहे, कारण फोंडजींना सुद्धा सकाळी लवकर जायचं आहे 9 वाजता. आणि आमची तुपाची डिलिव्हरी येणार होती, ती सुद्धा कॅन्सल झाली, ती उद्या येणार आहे. मग आम्ही ठरवलं की आता उद्याच जाऊ, कदाचित नवीन घरी म्हणा आलं तर, नाहीतर मग कॅन्सल. फोंडजी एकटेच जातील, त्यांना मीटर रिडिंग द्यायचं आहे MSCBला, त्याच्यामुळं. तर फोंडजी आलेले आहेत, जवळ भाजीच घेत आहेत. ते आल्यानंतर आम्ही जेवण करतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.